चांदूरबाजार तालुक्यातील शिरसगाव बंड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गोकुळधाम कॉलनीत नागरिकांचा संताप आता उफाळून आला आहे। लाखो रुपयांचा निधी खर्च करून बांधण्यात आलेल्या नाल्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत असून सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने संपूर्ण परिसर दुर्गंधी आणि रोगराईच्या विळख्यात सापडला आहे। विशेष म्हणजे संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या निष्क्रिय कारभाराचा निषेध म्हणून बेशर्माचे झाड लावून अनोखे आंदोलन केले आहे। गोकुळधाम कॉलनीतील नागरिकांना पुन्हा एकदा मूलभूत सुविधांच्या समस्येला सामोरे जावे लागते। स्थानिक नागरिक आणि समाजसेवक सुयोग गोरले यांनी नाल्यांच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे। लाखो रुपयांचा निधी खर्च करून बांधण्यात आलेल्या नाल्यांमधून सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने अनेक ठिकाणी गटारांचे पाणी साचले आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले असून सांडपाणी बाहेर जाण्याची कोणतीही प्रभावी व्यवस्था करण्यात आलेली नाही। परिणामी घराघरातील सांडपाणी नाल्यांमध्ये साचत असून परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे। नाल्यांच्या बांधकामावेळी टाकण्यात आलेली माती आणि मलब्याचे ढिगारे अद्याप हटविण्यात आले नसल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे। साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती वाढली असून मलेरिया, डेंग्यू सारख्या साथीच्या आजारांना धोका निर्माण झाला आहे। ग्रामपंचायत प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी करूनही कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। याच निषेधार्थ नागरिकांनी परिसरात बेशरमाचे झाड लावत ग्रामपंचायतीच्या उदासीन कारभाराविरोधात अनोखे आंदोलन केलेत। पावसाळा तोंडावर असताना अद्यापही नाल्यांची स्वच्छता आणि सांडपाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। जर तत्काळ उपाययोजना करण्यात आल्या नाहीत तर ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा आणि साचलेले गटाराचे पाणी कार्यालयात टाकून निषेध करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे। आज गोकुळधाम कॉलनी या ठिकाणी ग्रामपंचायत शिरसगाव बंड माध्यमातून बांधण्यात आलेली ही नाली, यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असून नागरिक संतप्त आहे। याचे परस्पर कारण असे ही नाली बांधून ठेवण्यात आलेली आहे। नाली बांधून ठेवण्यात आलेली आहे, जे घरकुलाचे घरातील जे पाणी आहे, सांडपाणी आहे, ते पूर्णतः यामध्ये अडकलेले आहे। याचा आउटलेट मात्र कुठल्याही ठिकाणी काढण्यात आलेलं नाही आहे। लाखो रुपयाची ही नाली या ठिकाणी बांधलेली आहे आणि बांधून त्याचा कुठलेही फायदा होत नाही आहे। प्रत्येकाने आपापल्या घरासमोर मातीचे ढिगारे लावून ठेवलेले आहे, कारण की याचा आउटलेट कुठेच नाही आहे। त्यामुळे या ठिकाणी रोगराईला मोठ्या प्रमाणात आमंत्रण येत आहे। मच्छराचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। या ठिकाणी कॉलनीमध्ये लहान लहान मुलं आहे। मात्र याची सूचना ग्रामपंचायत शिरसगाव बंड यांना देऊन सुद्धा याकडे दुर्लक्ष होत आहे। या पाणीचं कुठलीही विल्हेवाट न लावता नाली या ठिकाणी बांधून ठेवलेली आहे। ना या नालीला कुठली पाणी आहे ना कुठली सुविधा। मोठ्या प्रमाणात या नालीमध्ये घोटाळा झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे। याची चौकशी लवकरात लवकर करण्यात यावी आणि हे जे सांडपाणी आहे, या ठिकाणी नालीचं जे सांडपाणी आहे, या सांडपाण्याची तात्काळ व्यवस्था करण्यात यावी। अन्यथा ही तात्काळ व्यवस्था न झाल्यास याच गढुळ्याचं बकेटभर पाणी ग्रामपंचायतच्या प्रांगणामध्ये त्या ठिकाणी टाकून आंदोलन करण्यात येईल असा इशारा गोकुळधाम कॉलनीतील सर्व नागरिकांनी देण्यात आलेला आहे। याची सर्व ग्रामपंचायत यांनी नोंद घ्यावी। गोकुळधाम कॉलनीतील नागरिकांचा प्रश्न आता केवळ अस्वच्छतेपुरता मर्यादित राहिलेला नसून तर तो आरोग्य आणि प्रशासनाच्या जबाबदारीचाही विषय बनला आहे। लाखो रुपयांचा निधी खर्च झाल्यानंतरही नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप होत असताना प्रशासन यावर काय भूमिका घेते पाहणे हे महत्त्वाचे ठरणार आहे।